एक फक्त योगा मॅट मॅट पाहिजे मॅट आपण या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलं आहे आपल्या सर्वांना। आज शिर्डी ग्रामस्थ व शिर्डीतील सर्व व्यापारी यांनी स्वयंस्फूर्तीने आज दुकानं बंद करून साई मंदिराचे चारही गेट खुले करावं यासाठी एक भव्य दिव्य असा एक मोर्चा काढला होता। आणि आज तो मोर्चा साई मंदिराच्या 3 नंबर गेटला येऊन धडकला आणि साई भक्तांची जी गैरसोय होती, साई भक्तांना मंदिरामध्ये जा येण्यासाठी जी अडचण होती, या जे ग्रामस्थांचे जे ग्राम मंदिर आहे, हनुमान आपलं गणपती मंदिर आहे, महादेव मंदिर आहे, शनी मंदिर आहे, त्या ठिकाणी आपले शिर्डी ग्रामस्थ रोज जात असतात किंवा भक्तांना पारायण करण्यासाठी मध्ये जावं लागतं, कापडकुटीमध्ये जावं लागतं, ध्यान मंदिरात जावं लागतं। हे सगळं संस्थांनी कोविडनंतर सगळं बंद केलं। कोविडच्या आधी हे सगळं चालू होतं आणि हे चालू झाल्यानंतर दर्शन झाल्यानंतर भक्तांना शिर्डीत येऊन काय करायचं हा मोठा प्रश्न पडतो। भक्त पहिले 7-7 दिवस शिर्डीत राहायचे, पारायण करायचे, यासाठी संस्थांनी इतक्या किचकट अटी घातल्या की त्या अटीमुळे भक्ताला एकदा दर्शन झाल्यानंतर आज जाणं खूप अवघड झालं। त्यामुळे भक्त एकच दिवस शिर्डीत राहतो आणि एक दिवस शिर्डीत राहून लगेच निघून जातो। त्यामुळे शिर्डीतील जे व्यापारी वर्ग आहे, शिर्डीतील दुकानदारी आहे, याच्या उपासमारीची वेळ आलेली आहे। साई संस्थांनी काही निर्णय घेतले की दर्शन लाडू काउंटर असेल, पेड पास काउंटर असेल, ते सगळ्या गेटला चालू झाले तर भक्त तिथं ये जा वाढन आणि दुकानदारांचे व्यवसायाचे धंदे वाढतील। हे जर साई संस्थांनी हे निर्णय तातडीने घेतले पाहिजे। चप्पल स्टँड संस्थांनी चालू केलं पण त्या चप्पल स्टँडची अशी परिस्थिती आहे की सगळ्या गेटवर त्या चपला पडलेल्या असतात। भक्तांच्या एवढ्या महागड्या चपला चिखलात भरतात, पाण्यात भरत्या, वाहून जातात, इतकी भयंकर परिस्थिती होते। साई संस्थांनी चांगल्या प्रतीचे चप्पल स्टँड केले पाहिजे, तिथं माणसांची व्यवस्था ठेवली पाहिजे, मोबाईल लॉकरची व्यवस्था ठेवली पाहिजे, दिव्यांग लोक कुठूनही गेट म्हणून त्यांना एंट्री दिली पाहिजे। दिव्यांगांसाठी 3 नंबर गेटची एंट्री आहे, दिव्यांग 1 नंबर गेटने 3 नंबरपर्यंत चालत येतात, हीच त्यांची मोठी कसरत होती। इतकी भयंकर परिस्थिती या संस्थांनी भक्तांसाठी केली। त्यामुळे भक्त शिर्डीतून जाऊन काही पॉझिटिव्ह घेऊन जात नाही तर भक्त हा निगेटिव्ह घेऊन जातो आणि याचा रोष, याची सगळं जी परिणाम आहे ते इथल्या व्यापारावर होतो आणि इथला व्यापार व्यवस्था ही मंदावलेली आहे। तर साई संस्थांनी हे तातडीने निर्णय घ्यावे आणि इथले जे ग्रामस्थांच्या ज्या मागण्या आहेत, 4ही गेट खुले करावे, 4ही गेटला सशुल्क पास व्यवस्था चालू करावी, लाडू काउंटर चालू करावे, चप्पल स्टँड चालू करावे, मोबाईल लॉकर चालू करावे, हे तातडीने संस्थांनी चालू करावे। जर संस्थांनी 15 दिवसामध्ये हे चालू केलं नाही तर शिर्डी ग्रामस्थ व्यापाऱ्यांच्या वतीने मोठात मोठा मोर्चा आम्ही साई संस्थांवर धडकू आणि याचे परिणामाला साई संस्थान जबाबदार असेल अशी मी विनंती करतो। आज मंदिराचे 4ही गेट उघडावे आणि साई भक्तांना आणि ग्रामस्थांना मंदिर परिसरात फिरता यावं यासाठी शिर्डी ग्रामस्थांचं आंदोलन झालं। बाबा मंदिर परिसरात हयातीत असताना मंदिर परिसरात फिरायचे, तो पूर्ण मंदिराचा परिसर हा पवित्र झालेला आहे बाबांच्या पदस्पर्शाने। म्हणून गावोगावी आलेला साई भक्त मंदिर परिसरात जास्तीत जास्त वेळ कसा घालवता येईल यासाठी प्रयत्नशील असतात, पण संस्थांनी जे निर्बंध घातलेले आहेत त्यामुळे साई भक्तांना मंदिर परिसरात फिरता येत नाही। गावकऱ्यांना स्वतःच्या बापजाद्यांचे असणारे ग्रामदैवतांचं दर्शन घेता येत नाही। त्यामुळं ग्रामस्थांचा हा एवढा भव्य दिव्य असा मोर्चा या निमित्तानं काढण्यात आला आणि साईबाबा संस्थांना 15 दिवसाचे अल्टिमेटम देण्यात आले। जर तुम्ही 15 दिवसाच्या आत हे 4ही गेट गावकऱ्यांना आणि भक्तांसाठी खुले केले नाही तर याच्यापेक्षा देखील तीव्र आंदोलन याच्या पुढील कालखंडामध्ये बघायला मिळेल। धन्यवाद। खऱ्या अर्थानं 4ही गेट सुरू व्हावे ही आमची पहिल्यापासूनची मागणी ग्रामस्थांची आहे। याच्या मागे 2 कारणं आहेत। एक तर अर्थकारण तर सुधारलंच पाहिजे, त्याचबरोबर साई भक्तांना होणारा जो त्रास आहे तो कमी झाला पाहिजे। खरं तर आम्ही सर्व शिर्डी ग्रामस्थ आहोत, हे साईबाबांना केंद्रस्थानी मानतो, कारण साई भक्त आहेत म्हणून आज या ठिकाणी आम्ही आहोत अशी आमची धारणा आहे। त्याच्यामुळं साईबाबा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची त्रास या ठिकाणी साई भक्तांना झाला नाही पाहिजे अशी आमची धारणा आहे। त्याच अनुषंगानं आम्ही 4ही गेट खुले करावेत यासाठी, कारण मुक्त संचार झाला पाहिजे। या ठिकाणी गुरुस्थान आहे, 3 आमचे ग्रामदैवत आहे, ध्यान मंदिर आहे, त्याचबरोबर नंदादीप आहे, अशा अनेक पवित्र ठिकाणं बाबांचे मंदिर परिसर असल्यामुळं जाण्या येण्यासाठी साई भक्तांना ते खुली करणं आवश्यक आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही अजून एक मुद्दा या ठिकाणी मांडला, तुमच्या माहिती अधिकारी जे कार्यकर्ते आहेत त्यांचा, माहिती अधिकारी कार्यकर्त्यांनी ज्या अनुषंगानं या ठिकाणी अर्ज करून साईबाबा संस्थांचं लाखो आणि करोडो रुपयांचं नुकसान केलं आहे त्याचा ऑडिट आणि त्याची चौकशी समिती या ठिकाणी नेमली पाहिजे अशी देखील एक मागणी या ठिकाणी शिर्डी ग्रामस्थांची आहे। ओके।
की राह